नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर यात आपण पाहणार आहोत की टेट निकाल का लांबत आहे या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. टेट निकाल संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या 5 अपडेट जे आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. या विषयावर काही विद्यार्थी मित्रांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे की टेटचा निकाल हा दिवसेंदिवस लांबत चालला आहे. तसं जर पाहायला गेलं तर टेटचा निकाल हा 45 दिवसाच्या आत लागला पाहिजे होता, जसे की टेट 2022चा निकाल हा अवघ्या 22 दिवसात लागला होता. पण टेट 3चा निकाल हा दिवसेंदिवस लांबत चालला आहे. टेट 3चा निकाल कशामुळे उशीर होत आहे? काही विद्यार्थी जे अपेअर आहेत त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट्स अजूनपर्यंत वेबसाईटला अपलोड नाही केले. जो काही ईमेल दिला होता TET2025@gmail.com याला अद्याप अपलोड नाही केले. व दुसरं कारण म्हणजे अजूनपर्यंत काही DED कॉलेज असतील त्यांचा निकाल लागला नाही. मग जे अपेअर विद्यार्थी आहेत त्यांचा निकाल लागला नाही. मग निकाल न लागल्यामुळे त्यांचे डॉक्युमेंट्स अपलोड नाही झाले. त्यामुळे टेटच्या निकालची तारीख ही दिवसेंदिवस लांबत चालली आहे. जे कोणी अपेअर विद्यार्थ्यांचे मार्कशीट अपलोड करणार राहिला असेल तर लवकरात लवकर त्यांचे मार्कशीट अपलोड करा, कारण की तुमच्यामुळे कोणाचंही नुकसान होऊ नये व दिवस कोणाचेही वाया जाऊ नये याचा स्वतः गांभीर्याने विचार करावा. टेट 2022मध्ये जे अपेअर विद्यार्थी होते त्यांना फॉर्म भरता आला नव्हता, त्यामुळे जो निकाल आहे तो लवकर लावण्यात आला. यावेळेस जे अपेअर विद्यार्थी आहे त्यांना फॉर्म भरण्याची संधी दिली व ते त्यांचे डॉक्युमेंट्स लवकर अपलोड करत नाही, म्हणून जो निकाल आहे त्याची प्रतीक्षा करावी लागत आहे सर्वांनाच. टेट 3चा निकाल कधी लावायचा यावर एक बैठक घेण्यात आली व त्यात आयुक्त महोदयांनी बसल्यानंतर त्यांना एक समजलं की अजूनही काही अपेअर विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते अपलोड केले नाहीत व त्यांची संख्या पाहता टेटचा निकाल हा दिवसेंदिवस लांबत चालला आहे असं त्यांनी सांगितले. पण यावर त्यांनी एक सकारात्मक गोष्ट जी अशी सांगितली आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की टेटचा निकाल हा कधीही कोणत्याही क्षणी लागू शकतो. त्याचे नोटिफिकेशन न येता टेटचा निकाल हा डायरेक्ट जाहीर करेन असं त्यांनी सांगण्यात आलं आहे. यातील चौथा मुद्दा आहे टेट 3च्या निकालाबाबत अधिकाऱ्यांना वैयक्तिक कॉल करू नका. काय झालं आहे, सध्या टेटचा निकाल लांबत चालल्यामुळे काही विद्यार्थी हे डायरेक्ट त्यांना अधिकाऱ्यांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्यांना मोबाईल नंबर मिळून गेले आहे व त्यामुळे वैयक्तिक कॉल करत आहे. त्यांना वैयक्तिक कॉल करणं हे चुकीचं ठरेल. काही विद्यार्थी हे अधिकाऱ्यांना कॉल करतात व त्यानंतर कॉल रिसिव्ह झाल्यानंतर ते विचारतात की सर निकालामध्ये काही फेरबदल होईल का? तर असं देखील विचारू नका, कारण की आपणही भावी शिक्षक आहोत. तर 5वा आणि शेवटचा प्रश्न जो की सर्वात महत्त्वाचा म्हणजे टेट 3चा निकाल हा कधी जाहीर होणार? तर त्या संदर्भात अजूनही टेटच्या ऑफिशियल वेबसाईटवर जी की माहिती फिरत आहे, म्हणजे स्क्रोल होत आहे की टेटच्या निकालात लवकरात लवकर जे अपेअर विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट्स अपलोड करावं आणि ते डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर 1 महिन्यानंतर निकाल लागणार आहे असं देखील त्यात 100% निदर्शनात येत आहे. म्हणजे टेटचा निकाल हा अजून देखील 1 महिन्यानंतर लागेल असा संभ्रम सर्वांच्या मनात आहे. आणि त्यात अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितलं आहे की जर निकाल हा लवकरात लवकर लावता आला तर लवकरात लवकर लावू, पण जो निकाल आहे तो 1 महिन्याच्या आत आपले डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर लावण्याचा प्रयत्न हा 100% असेल, कारण की कोणत्याही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये याचा ते विचार करत आहे. काही विद्यार्थी पास आहेत, काही विद्यार्थी अपेअर आहेत, पण जे अपेअर विद्यार्थी आहेत त्यांना फॉर्म भरण्याची संधी देण्यात आली होती, पण ती संधी दिल्यामुळे त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते टाकण्यासाठी अपलोड करण्यासाठी विलंब होत आहे. पण ते विलंब न होता त्यांनी देखील काळजी घ्यावी की आपल्यामुळे कोणत्याही जो विद्यार्थी आहे त्याला त्रास नको व्हायला, कारण की प्रत्येकालाच वाटतं आहे की टेटचं आधीच ती टेटची पेपर हा 17 नंतर 22ला आला, 22 नंतर 25ला आला, नंतरचा टेटचा पेपर हा कधी येईल, शक्यतो तो 28ला येईल की 27ला येईल हे माहीत नाही. म्हणजे दिवसेंदिवस टाईम हा वाढत चालला आहे. लवकर त्यांनी डॉक्युमेंट्स अपलोड करावे आणि निकाल हा लवकरच जाहीर होईल असं सांगण्यात येत आहे. अजून जर नवनवीन काही माहिती मिळाली तर ती आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून बघूया.